स्वयंघोषित भामट्या नेत्याकडून महिलांना 38 लाखांचा गंडा। बचत गटाच्या माध्यमातून वार्षिक 10% व्याजाचा आमिष दाखवून तासगाव येथील 12 महिलांना कुपवाड तालुका मिरज येथील एका संघटनेच्या स्वयंघोषित भामट्या नेत्यानं 38,54,003 रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलंय। या प्रकरणी तासगाव पोलिसांनी रविकुमार चिन्मय्या स्वामी राहणार अवधूत कॉलनी कुपवाड तालुका मिरज याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। फसवणुकीचा हा प्रकार बुधवार 2021 ते मे 2024 या कालावधीत घडला। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित रविकुमार स्वामी हा एका फाउंडेशनचा अध्यक्ष आहे। त्यानं तेजस्वी उमेश पोद्दार राहणार लाईफ केअर रुग्णालयाच्या मागे विटा रस्ता सय्यद कॉलनी तासगाव यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना संघटनेत चांगले पद देण्याचं आश्वासन दिले। यासाठी त्यांना गावातील महिलांचा एक गट तयार करण्यास सांगितले। तेजस्वी पोद्दार यांनी आपल्या मैत्रीण पूनम मुळे यांच्या सहकार्यानं तासगाव परिसरातील महिलांचा एक बचत गट तयार केला। त्यानंतर स्वामीने महिलांना सांगितले की जर त्या बचत गटाकडे पैसे जमा करतात तर त्यांना 10% वार्षिक व्याज मिळेल आणि 3 वर्षाच्या कालावधीनंतर त्यांचे मुद्दल देखील परत केलं जाईल। त्यासोबतच गटाच्या सदस्यांना गारमेंट उद्योग आणि इतर लहान उद्योगांना शासकीय अनुदान मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। यामुळे महिलांनी स्वामीच्या गंड्याला बळी पडून 53,63,204 रुपये जमा केले। मात्र त्यातले फक्त 15,09,201 रुपये स्वामीनं काही महिलांना परत केले आणि उर्वरित रक्कम परत करण्यास त्यानं टाळाटाळ केली। परिणामी महिलांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। फसवणूक झालेल्या महिलांच्या यादीत तेजस्वी पोद्दार 8,38,569 रुपये, सुरेखा कुंभार 4,57,742 रुपये, पूनम मुळे 2,04,830 रुपये, सूरज पोद्दार 3,50,000 रुपये, सुप्रिया पोद्दार 90,000, संजय मुळे 7 लाख रुपये, शुभांगी माळी 2,59,782 रुपये, विमल वाघ 1,50,000 रुपये, सुलोचना मलमे 1,29,000 रुपये, सुषमा जाधव 37,000 रुपये, स्वप्नाली सुतार 2 लाख रुपये आणि मनीषा शिंगाडे 4,37,000 रुपये यांचा समावेश आहे। महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रविकुमार स्वामीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे।